जय श्रीराम. मी तेजस आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, मी सकाळी निघालो होतो कॉलेजकडे. कॉलेजला येऊन बघतो तो इथे मस्त नाश्त्याची सोय झाली होती, पण रोज-रोज जायला काही परवडणार नाही आपल्याला. थंब द्यायला गेलो होतो, तर सुशीलचा काही थंब घेत नव्हता. म्हटलं भाऊने काही अंघोळ केलेली दिसत नाही आज. एक पोरगी बिगर अंघोळीची आली आज. अंघोळ केली, नाही केली आज. पाणी मारलंय फवाऱ्याने. लेक्चर झाल्यानंतर आपल्याला जायचं होतं बाहेर, कारण आपल्या इव्हेंटचं इन्व्हिटेशन द्यायला जायचं होतं आणि थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो होतो पीव्हीजी कॉलेज येथे. मला वाटलं होतं 5-10 मिनिटात इन्व्हिटेशन देऊन आम्ही निघून जाऊ परत. पण तुमच्या भावाचं नशीब, अर्धा तास फक्त आम्हाला मॅनेजमेंटचं कॉलेज शोधायला लागला होता. पायी चालून आम्ही इतकं थकलो होतो की सगळ्यात आधी आम्ही फक्त पाण्याला प्राधान्य दिलं आणि इकडे डॉगेज बाईचं बी थोडं मॅनेजमेंट चालू होतं उन्हापासून वाचण्यासाठी. इन्व्हिटेशन देऊन आम्ही पोहोचलो होतो कॉलेजला, कारण आता आम्हाला करायचे होते इव्हेंटच्या कमिंग सूनच्या रील. मग काय, आमचा मॉडेल प्रत्येला केलं उभं आणि घेतले त्याच्या 2-3 टेक. रील शूटचं झालं होतं तसा डन आणि आम्ही गेलो होतो उन्हाचा थंडावा घेण्यासाठी बाहेर. आणि इकडे प्रथमेश आणि नम्रताचं विमान उडायच्या आधीच पडलं होतं. म्हटलं आता मी कायच बोलू याच्यावर. नंतर पोहोचलो होतो आम्ही एक्सेलच्या लेक्चरला आणि प्रथमेश जवळ बसल्यावर कधी पण हसू येऊ शकतं. लेक्चर मधून बाहेर येऊन बघतो तर इकडे वेगळाच नजारा होता. आज सगळे ब्लॅक अँड व्हाईट होते. अविनाश आमले आणि टीम यांनी परत एकदा क्रिकेटचा सामना भरवला होता एकदम जोरात आणि पंकजचे पुरेपूर प्रयत्न चालू होते अनिलला न खेळू देण्याचे. त्यानंतर आमचं बचत गट पोहोचलो होतं 4 टपरीवर. आजसाठी एवढंच. तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. जय श्रीराम.